व्यक्त केली आहे। त्याचप्रमाणे या वेळखाऊ प्रक्रियेबाबत संताप व्यक्त करत जादा काउंटर सुरू करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। आता जर हे काउंटर वाढवावे पाहिजे ते सुविधा बरोबर भेटत नाहीये तर एवढी पब्लिक येते तर म्हणजे हॉस्पिटल कोपरखैरण्याचं पण हॉस्पिटल बंद केलं गेलं आता। तर इथं सगळी पब्लिक इथेच येते, जास्त तर पनवेलवरून इथून लांबून पब्लिक इथे येते। तर आता इथं काउंटर वाढवावे पाहिजे। सकाळी 7 वाजता पण लाईन लावली तरी लाईन लवकर येत नाही, 10-11 पर्यंत लाईन येते, नंतर 1 वाजता काउंटर बंद होतो, माणसं तसेच थांबतात। त्याच्यामुळे जरा काउंटर वगैरह वाढवावे पाहिजे। सर हर काम के लिए 1-1 घंटा 2-2 घंटा जाता है। जब तक डॉक्टर का टाइम खत्म हो जाता है फिर डॉक्टर बोलता है मेरा टाइम खत्म हो गया, ओपीडी में आके मिलो। जब एक दिन पेशेंट आएगा ना पूरा दिन खराब जाता है। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। मुंबईतील हिमाचल मित्रमंडळाचा 64वा वर्धापन दिन सोहळा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सोमवारी पार पडला। या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे आवर्जून उपस्थित होत्या। मुंबईतील हिमाचल मित्रमंडळाचा 64वा वर्धापन दिन सोहळा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सोमवारी पार पडला। या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे आवर्जून उपस्थित होत्या। त्यांचा यावेळी हिमाचल मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने कलाकारांनी नृत्य व गाणी सादर करत उपस्थितांचं मनोरंजन केलं। या प्रसंगी भाषणात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईचा मिनी इंडिया असा उल्लेख करत या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात असं सांगितलं। महत्त्वाचं म्हणजे हिमाचल मित्रमंडळाला शिक्षण संस्था उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यास मदत करणार असल्याचं मंदाताई यावेळी म्हणाल्या। मंदाताईंनी हिमाचल मित्रमंडळाला 64व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही दिल्या। आज यहाँ पर हिमाचल मित्र मंडल की ओर से इसी दिन पर हिमाचल मित्र मंडल की स्थापना हुई थी। आज उसी दौरान यहाँ पर आपके सबके बीच में कार्यक्रम हो रहा है। ये हिमाचल वालों से दिल का नाता जुड़ा हुआ है। जितने भी हमारे हिमाचल के लोग हैं यहाँ पर, चाहे राजेश पठानिया भी स्टेज पर है, तो ये हम लोग नवी मुंबई एक मिनी इंडिया है और इस मिनी इंडिया में हर जात धर्म के लोग यहाँ रहते हैं। और मैं इनके वोटों से ही, इनके आशीर्वाद से ही यहाँ विधायक बनी हूँ और ये मैं मानती हूँ और मैं हमेशा ही आपका ऐसे ही साथ मुझे मिलता रहे और आपके विकास कामों के लिए मैं हमेशा आपके साथ रहूं। स्कूल के बारे में अध्यक्ष जी ने जो बात की है, हम जरूर बैठेंगे। अभी स्कूल के प्लॉट निकले हैं, अगर 3 साल रजिस्टर संस्था हो, ऑडिट किया हो, सब मेरे पास लेकर आइए। 2 दिन बाद मैं हूँ ऑफिस में और राजेश जी को बोले हुए लेकर आएंगे। अपन जरूर आपका स्कूल का प्लॉट के लिए मदद करेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी नाट्यगृहात असंख्य प्रेक्षक वर्ग उपस्थित होता। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV। देशभरातील मॅगी प्रेमींसाठी नेस्ले कंपनीने दिलासादायक बातमी दिली आहे। भारतातील मॅगीची विक्री येत्या नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा विचार जगातील सर्वात मोठी पॅकेज फूड कंपनी नेस्ले करीत आहे। देशभरातील मॅगी प्रेमींसाठी नेस्ले कंपनीने दिलासादायक बातमी दिली आहे। भारतातील मॅगीची विक्री येत्या नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा विचार जगातील सर्वात मोठी पॅकेज फूड कंपनी नेस्ले करीत आहे। मॅगीच्या काही नमुन्यांमध्ये शिसाचं अतिरिक्त प्रमाण आढळल्याने मे महिन्यात मॅगी संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती। त्यानंतर मॅगीवर देशभरात बंदी आणली गेली। गेल्याच महिन्यात मॅगी सुरक्षित असल्याचा निर्वाळा काही प्रयोगशाळांनी दिला। त्यानंतर पुन्हा मॅगी बाजारात आणण्यासाठी नेस्ले सज्ज झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। नवी मुंबईत मोठ्या उत्साहात कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली। शहरात ठिकठिकाणी सोसायट्यांमध्ये कोजागरी पौर्णिमेनिमित्त अटीव दुधाचा बेत आखण्यात आला होता। तसेच यावेळी नाच गाण्याचा कार्यक्रमही सोसायट्यांमध्ये रंगला होता।
नवी मुंबईत मोठ्या उत्साहात कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी सोसायट्यांमध्ये कोजागरी निमित्ताने अटीव दुधाचा व अल्पोपहाराचा बेत आखण्यात आला होता. काजू बदाम चारोळ्या घालून बनवण्यात आलेल्या अटीव दुधाचा रात्री 12 वाजता नैवेद्य दाखवण्यात आला व त्यानंतर या मसाली दुधाचा सर्वांनी आस्वाद घेतला. यावेळी दांडिया, गरबा, नाच गाण्याचा कार्यक्रमही सोसायट्यांमधून रंगला होता. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV. खारघर सेक्टर 7 3 स्टार हॉटेल समोर अवैध पार्किंगचं जाळं दिवसेंदिवस पोफाळत चाललंय. या ठिकाणी सिडकोनं पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली असतानाही मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग करण्यात येत आहे. परिणामी ही पार्किंग वाहतुकीस व पदचाऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे. खारघर सेक्टर 7 3 स्टार हॉटेल समोर अवैध पार्किंगचं विस्तीर्ण जाळं पसरले. दिवसेंदिवस फोफावत जाणारी ही अवैध पार्किंग पदचाऱ्यांसाठी डोकेदुखी बनत चालली आहे. मात्र सिडको तसंच RTO याकडे दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी सिडकोनं वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे, परंतु तरीही मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग होत आहे. परिणामी ही पार्किंग वाहतुकीस व पदचाऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTubeवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.